एकदम चविष्ट झाले. आणि म्हणलं काय करूया जेवायला करतात आणि तुमची कोणती वेगळी पद्धत आहे ते पण मला तुम्ही कमेंट. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात? मला माहिती आहे मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते, म्हणजे असा फेस टू फेस. तर काही नाही, आज मी आर्या गौरांग तिघच आहोत घरामध्ये आणि म्हणलं काय करूया जेवायला. तर काय पण कर मला म्हणाले, काय तू करशील ते आम्ही खातो असं म्हणाले. तर म्हणलं चला मुगाची खिचडी करूया. असं पण आपल्याला जेव्हा स्वयंपाकाचा कंटाळा येतो किंवा घरात जास्त नसेल कोणी तर आपण मुगाची खिचडी हा बेत करू शकतो. तर तसंच मी करणार आहे. म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर आता वाजलेले आहेत 11:30 दुपारचे आणि करायला घेते. म्हणजे थोडं म्हणजे खिचडी काय एक 10-15 मिनिटात होते. त्यानंतर एक 10 मिनिट कुकर म्हणजे वाफ जायला वेळ लागतो आणि नंतर 12-12:15 पर्यंत म्हणलं आपण जेवण करूया असं मी त्यांना सांगत होते. तर म्हणलं चला लक्षात आलं आपण व्हिडिओ करूया, म्हणून आधी तयारी करून घेतली आणि म्हणलं चला आता तुमच्यासोबत शेअर करूया. तर मी माझ्या पद्धतीने कशी करते हे तुम्हाला सांगते. मुगाची खिचडी आता तर तुम्ही पण जर करत असाल तर तुम्ही याच पद्धतीने करता का आणि तुमची कोणती वेगळी पद्धत आहे ते पण मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. चला मी तुम्हाला आधी साहित्य दाखवते. तर बघा, आधी गॅस इकडे घेते म्हणजे दाखवायला बरं पडेल. ऍडजस्ट करायचा आहे. तर सगळ्यात आधी तेल टाकते आणि गॅस पेटवते, म्हणजे कुकर गरम करायला ठेवते आणि ह्याच्यात पहिलं तेल टाकून घेते. तर आर्या गौरांगचं चाललेलं आहे बाहेर कॅरम खेळता येते. तेल घातलेलं आहे. तर बघा इथे एक पातेलं घेतलेलं आहे. ह्या पातेल्यामध्ये आता आम्ही तिघच आहोत. 1 वाटी तांदूळ, ही 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. मुगाची डाळ घेते. त्या आधी लसूण घेतलेला आहे आणि मिरची घेतलेली आहे. लसूण मी ठेचून घेणार आहे. तर थोडेसे वाटाणे आणलेले होते बाजारात, ते इथं असे भिजत घातलेत पाण्यामध्ये. तर हे शिजले जातीलच, म्हणजे हे भिजवलेले असतात. जसे मटकीला मोड आणतात ना, ते त्या पद्धतीचे आपले सुके वाटाणे असतात ते भिजवून ते माप असं विकत असतात, त्या पद्धतीचे हे वाटाणे आहेत. त्याच्यामध्ये याच वाटीने अर्धी वाटी इथे मी ही डाळ घेते मुगाची, यातच मिक्स करते. बस झालं, आमच्या तिघांसाठी खूप झालं. घेऊ थोडेसे घेते, थोडेसे तांदूळ, कमी नको. उरलं तर एक वेळ चालते, दुपारी वगैरे खातील परत भूक लागली तर. अजून थोडस घेतलं बघा, एक मूठ, अर्धी मूठ. आता हे धुवून घ्यायचं म्हणजे आपली फोडणी वगैरे होईपर्यंत हे छान हलकस भिजलं जाईल. तर हे मी आधी धुवून घेते. आपलं गरम झालंय तेल मला वाटतंय. याच्यामध्ये मोहरी घालायची आणि जिरे घालायचे आपल्याला. जिरे थोडे जास्त लागतात मुगाच्या खिचडीला. मिरच्या मस्तपैकी ते तुकडे करून घेतलेत आपण, मस्तपैकी ऍड करूया. हा काय मस्त सुगंध येतोय. हा जो आपला लसूण आहे तोपर्यंत, मिरच्या होईपर्यंत, परतेपर्यंत ह्या लसूण आपण क्रश करून घेऊ. हा झालेला आहे. आता याच्यामध्ये वाटाणे घालते. आधी पाणी काढून घेते वाटाण्यातलं. वाटाणे मिरच्या छान अशा परततायत. आता लसूण घालते याच्यामध्ये. ओ रे गौरू, होय बाबा 10 मिनिटात होईल. तर याच्यामध्ये हिंग घालते, जरा हळद घालायची, किंचित हळद घालायची.
त्याच्यामध्ये तांदूळ टाकून देऊया. मस्त असं परतून घ्यायचंय आपल्याला. हे एक 2 मिनिट चालतंय. 2 मिनिट परतून घ्यायचं. सुगंध तर एकदम मस्त दरवळतोय. लसूण, हिंग, मिरची वगैरे इतकं छान असं वाटतं की वासाने कधी खाऊ असं होतं खरंच. एक 2 मिनिट आपल्याला व्यवस्थित असं तेलासोबत आणि ह्या सगळ्या आपल्या मसाल्यासोबत हे सगळं मस्त असं परतून घ्यायचंय. आणि मग काय आपली खिचडी एक 2 शिट्ट्या दिल्या की तयार. पाणी ऍड करायचं ह्याच्यात आपल्याला. हा इंद्रायणी तांदूळ आहे. साधारण तांदूळ बुडेपर्यंत मी घालणार आहे. अगदी फडफडीत खिचडी कधीच नाही चांगली लागत. मऊसूत अशी छान लागते. फडफडीत म्हणलं तर तो मग मसाले भात होणार. खिचडी कशी छान अशी मऊसूत हवी आहे. तर मीठ घालायचं राहिले आपल्या ह्याच्यात अजून. सगळीकडून तांदूळ वर चिटकलेले खाली काढून घेतले आणि मीठ घालते चवीनुसार. साखर घालायची. साखरेनंतर एकदम मस्त चव येते. अजून थोडस पाणी ऍड करते मी. आम्हाला मऊ खिचडी हवी आणि तुम्हाला दाखवते. मग अशा प्रकारे झालेलं आहे. आता झाकण लावून देऊया. 2 शिट्ट्या करणार आहे. गौरव कसं झाले? छान लागते? इकडे बघून सांग ना. आरू कुठे गेली? आरू अगं काय करतेस तू? हा कुठे आहे तुझं? हे कसं झाले का छान? शेंगदाणे काय घातले तू? आम्ही आरूच्यातला एक घास खाऊ. अरे मस्त झाल्या. एकदम चविष्ट झाले. अप्रतिम. आरू हसते. आरू चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.